तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या फिस्क्रीन चॅनलमध्ये. आणि आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की एक आहे झेडपी शाळा, जिल्हा परिषद शाळा केलठण, आणि या शाळेमध्ये काम करणारे श्री गणेश जाधव सर यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत खास तुमच्यासाठी. तर भेट घेण्याचं विशेष कारण हे आहे की ते आहेत एक शरीर सौष्ठवपटू, जे की आपण सामान्यतः पाहत नाहीत. जेणेकरून असं म्हणू शकतो की असा शिक्षक असू शकत नाही जो की सर्व शरीर सौष्ठवपटू आहे, आणि हे शिक्षकी व्यवसायामध्ये राहून त्यांना आपला शरीर सौष्ठवपणा जपलेला आहे. एवढंच नाही आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा यांनी मेडल कमवलेले आहेत. आता एक शरीर सौष्ठवपटू मी तर आतापर्यंत फक्त एखाद्या कार्यक्रमामध्ये पाहिलेले आहेत की जसे आपण फक्त टीव्हीवरच बघितलेले आहेत. प्रत्यक्ष तर मी आतापर्यंत बघितलेलं नाही आहे, फक्त टीव्हीवर बघितलेत. आणि असे शरीर सौष्ठवपटू बॉडी बिल्डर आपल्याला आज भेटणार आहेत आणि त्यांची भेट आपण घेणार आहेत. तर चला आपण भेटूया श्री गणेश जाधव सर यांना आपल्या या जिल्हा परिषद शाळा केलठण शाळेमध्ये. शाळेमध्ये आणि आपल्या समोर सर सुद्धा आहेत. तर आता आपण प्रत्येक सरांना भेटू. नमस्कार सर. नमस्कार. यस. तर आपलं स्वागत आहे आपल्या फिस्क्री चॅनलमध्ये. आणि आज आम्ही तुमची विशेष मुलाखत घेणार आहे, कारण जे तुम्ही यश संपादन केलेलं आहे ते इतरांना सुद्धा प्रेरित करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यासाठी आपली जी कारकीर्द आहे ती आमच्या प्रेक्षक वर्गाला कळली पाहिजे. तर एक मला सांगा की तुम्ही आतापर्यंत शरीर सौष्ठव ही स्पर्धा मध्ये जे यश मिळवलेलं आहे ते यश आतापर्यंत सहसा पुण्या शिक्षकाने मिळवलेलं नाहीये. माझ्या मते महाराष्ट्रातलंच नाही तर भारतातलंच उदाहरण घेतलं तरी असं उदाहरण तुम्हाला सापडणार नाही की एका शिक्षकानं शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शरीर सौष्ठव स्पर्धेला सुरुवात मी जवळजवळ 2004-5 ते दरम्यान केली. व्यायामाची आवड मला मामाकडे असताना, कारण मामाचं कुटुंब एक कुस्तीमध्ये कुटुंब होतं आणि त्यांच्याकडून ती प्रेरणा मिळाली व्यायाम करण्याची. आणि तिथूनच व्यायाम केल्यानंतर या बॉडी बिल्डिंग स्पर्धेला माझी सुरुवात झाली. 2004-5ला मी जेव्हा रत्नागिरीला DEDला होतो, तर त्या DEDला असल्या कारणाने त्या ठिकाणी एक चांगली जिम मला जी हनुमान व्यायामशाळा रत्नागिरीमध्ये मिळाली. आणि प्रथमतः मी त्या ठिकाणी 2004-5च्या दरम्यान रत्नागिरी उदय या स्पर्धेला मी सहभाग घेतला होता आणि प्रथम त्या ठिकाणीच जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक आला होता. आणि तिथून माझ्या या बॉडी बिल्डिंग क्षेत्राला सुरुवात झाली 2004च्या दरम्यान. तर मला एक विचारायचं की तुम्ही जे बॉडी बिल्डरला तिथं सुरुवात केलं शरीर सौष्ठव स्पर्धेला, त्या अगोदर तुमची म्हणजे बॉडी होती तशी त्या पद्धतीची होती बॉडी? कारण मला व्यायामाची आवड जवळजवळ 17-18 वर्षापासूनच व्यायामाची आवड होती. मामाकडे असल्या कारण तिथे कुस्ती वगैरे खेळायचं, त्याच्यामुळे व्यायाम वगैरे करायचो तिथे. परंतु बॉडी बिल्डिंग करणे हे माझे काय नव्हतं का बॉडी बिल्डर होईन मी. पण रत्नागिरीला जेव्हा DEDला नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणी शहरामध्येच व्यायामशाळा होती आणि मग त्या ठिकाणी जी व्यायामशाळा होती चांगली एकदम व्यायामशाळा, त्या ठिकाणी कसं जायचं वगैरे ते मला जरा थोडी भीती वाटायची. परंतु एक आवड असल्या कारणाने मी काय केलं तर त्या व्यायामशाळेच्या बाहेर जाऊन बसायचो. लगेच कसं काय आपल्याला इथे, कारण माझा जिल्हा ठाणे, मी तिथे रत्नागिरीला आलोय, शिकायला आलोय आणि तिथे व्यायामशाळा आपल्याला कोण इथे प्रवेश देते नाही देतं, आणि आपली परिस्थिती पण थोडी हलाखीची होती. कदाचित या ठिकाणी फी असेल वगैरे अशी मनामध्ये भीती होती. मी त्या बाहेरच्या कंपाऊंडवर जाऊन बसायचो. त्या सरांनी, दिनकर पवार सर ते, त्यांनी मला बघितलं की हा मुलगा दररोज या ठिकाणी येऊन बसतो. त्यांनी मला बोलून घेतलं काय तू या ठिकाणी दररोज येऊन बसतो काय? तर मी त्यांना सांगितलं सर मला व्यायामाची आवड आहे, माझ्या घरी पण छोटीशी व्यायामशाळा आहे, आखाडा आहे, त्या ठिकाणी मी व्यायाम करत असतो. परंतु या ठिकाणी रत्नागिरीला माझा व्यायाम बंद आहे. सरांनी मला लगेच सांगितलं, दिनकर पवार सरांनी, की तू उद्यापासून व्यायाम करायला या ठिकाणी ये. आणि मग त्या ठिकाणी व्यायाम करायला मी मग सुरुवात केली. माझी अगोदर चांगली बॉडी होती, कारण घरची कसलेली. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर काही उपजत पण गुण पाहिजेत. बरोबर आहे. पैलवान पाहिजे तर जरा उपजत पैलवानपणा पाहिजे, निवळ
काडी असेल तर ते नाही जमणार. नाही. त्या पद्धतीचे गुण काय तुमच्यामध्ये होते का? हो होती, कारण बाबांची पण चांगली तब्येत होती, ते पण त्यांची पण चांगली मग तब्येत. तुम्ही त्याचा पुरेपूर वापर केला आणि त्या जिम मध्ये त्यावेळेस तुम्हाला काही विशेष मार्गदर्शन लाभलं का शरीर का? व्यायामाला रत्नागिरीला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 10 ते 15 दिवसानंतर त्या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा होती. सरांनी माझी बॉडी वगैरे पाहिली की मुलगा हा चांगला एकदम वाटतो. त्यांनी मला म्हणजे कपडे काढून पोझिंग वगैरे मारायला सांगितलं, मारून दाखवून. नवीनच होतो, काय मला जमत नव्हत्या. पण त्यांनी माझं संपूर्ण शरीरयष्टी पाहिल्यानंतर सांगितलं की तू या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा आहे, त्या ठिकाणी तू सहभाग घे. सरांनी तेव्हा सुरुवातीला सांगितलं की मला हे जमत नाही, परंतु सरांनी मला सांगितलं नाही, तुला करावं लागेल, जी बॉडी चांगली निश्चित तुला फायदा होईल. मग त्यांनी मला त्या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी फॉर्म भरला आणि अवघ्या 5-6 दिवस मला त्यांनी ते बॉडी बिल्डिंगचे सर्व ते ज्या पोजेस वगैरे असतात त्या शिकवल्या. आणि पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर चढलो तेव्हा माझ्या मनात त्यांनी चांगल्या अशा पोजेस मारल्या आणि पहिल्या स्पर्धेला जिल्हा रत्नागिरी उदय आणि रत्नागिरी कुमार या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक 2 स्पर्धेमध्ये पटकावला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी माझी रत्नागिरीच्या संघातून निवड झाली. म्हणजे रत्नागिरी श्री अशी स्पर्धा होती ती? हा, रत्नागिरी किशोर आणि रत्नागिरी उदय. रत्नागिरी किशोर आणि उदय. हा. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला कळाले की आपली एक इन्साइट कळते की आपल्याला बाबा माझं करिअर याच्यामध्ये होऊ शकतं. आणि त्यानंतर मात्र तुम्ही अभ्यासाबरोबर, कारण अभ्यासाला तुम्ही सोडलं नाही, कारण शिक्षक होतो म्हणजे तो अभ्यास करणारच, अभ्यासाबरोबर तुम्ही याच्याकडे लक्ष केंद्रित केलं विशेष. हा, म्हणजे ज्यावेळेस नंबर आला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये आपलं नाव वगैरे आलं ना, तेव्हा एक वेगळाच आनंद झाला. कारण त्या ठिकाणच्या पेपरामध्ये नाव म्हणजे आयुष्यातल्या पहिल्यांदाच एवढं चांगली फोटो पेपरामध्ये नाव, तो एक वेगळा आनंद होता ना. तेव्हा मनामध्ये आलं की आपण आता या अभ्यास तर आपल्याला करायचं आहे, परंतु आपण व्यायामाला इथं सुरुवात करणे, बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण सुरुवात करू. बीएडला कसं आपण त्यावेळेस अभ्यास वगैरे करणं खूप गरजेचं होतं. ते पर्सेंटेजवर तेव्हा नंबर वगैरे लागायचे, त्यावेळेस अभ्यास पण करायचो आणि स्वतः रूम घेऊन होतो, स्वतःच सगळ्या रूमवर सगळ्या जेवण वगैरे कपडे सगळं आपण स्वतः करायचं. त्यावेळेस जो आता एका बॉडी बिल्डरला आहार आवश्यक असतो, तो कसा तुम्ही मेंटेन केला त्यावेळेची पण जर माझे रूम पार्टनर वगैरे त्यांना पण तुम्ही जर विचारला की तुझं आहार वगैरे काय असेल, तर तेव्हा एवढं काही नव्हतं. कारण काय आम्ही इथून तांदूळ घेऊन जायचो, खिचडी वगैरे बनवायचो आणि तिथले जे काही मिळेल त्याच्यावर आम्ही समाधान मानायचो ना. विशेष म्हणजे ज्या स्पर्धा व्हायच्या की नाही, त्या स्पर्धेमध्ये काही बक्षीस मिळालं त्यावेळेस 400-500 रुपयाचं प्राईज मिळायचं. ते मिळाले पैसे मी ते अंडी वगैरे याच्यासाठी खुराकावर. म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये मेडलपेक्षा बक्षीसही मिळणं आणि ते बी धनरूपामध्ये मिळणे हे स्पर्धकांसाठी फार महत्वाचं आहे, हे अधोरेखित येत होतं. नाही, बरोबर. कारण बॉडी बिल्डिंग फार खर्चिक खेळ आहे, कारण ते आहार खूप महत्त्वाचा. रत्नागिरीला जेव्हा सुरुवात केल्यानंतर मग मी जवळजवळ तिथे 2-3 वर्ष कॉम्पिटिशन खेळलो. त्या ठिकाणचा हनुमानश्री किताब हा मला त्या ठिकाणचा. तुम्ही एक आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा ब्रॉन्झ पदक मिळवले, जे की भारताचं प्रतिनिधित्व करतं. आणि ती फार मोठी गोष्ट आहे, कारण तुम्ही भारतातून निवडून गेलेला तिथं. ती स्पर्धा इन्बा एशिया स्पर्धा म्हणजे इंटरनॅशनल नॅचरल बॉडी बिल्डिंग असोसिएशन तर्फे बेंगलोरला झालेली स्पर्धा होती. बरोबर. त्यावेळेस मी त्या ठिकाणी बेंगलोरला सहभाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मला ब्रॉन्झ पदक मिळालं होतं. 3रा क्रमांक आला होता इन्बा एशियामध्ये. इंटरनॅशनल स्पर्धा होती ती, तिथं ब्रॉन्झ पदक मिळालं. त्याच्या अगोदर तुमची भारत उदयश्रीसाठी निवड झाली होती. हा, छत्तीसगड 2010ला छत्तीसगड या ठिकाणी झाली होती. भारत उदय ही स्पर्धा झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा मला द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल प्राप्त झाला होता 2010ला. आणि 2010 पासून जर 2011ला लग्न झाल्यानंतर मग तिथून जरा कॉम्पिटिशन वगैरे खेळणं बंद झालं होतं. तर नंतर नवीन जिम जी अनगावला झाली एनबी बॉडी क्लब, त्या ठिकाणचे माझे मित्र नितेश भुईर यांची ती जिम आहे. त्यांनी मग पुन्हा मला सांगितलं की दादा तू पुन्हा या स्पर्धेला सुरुवात कर, तुझी बॉडी वगैरे अजून काही आता चांगली आहे, सुरुवात कर. मग तो पण बोलला, नवीन व्यायामशाळा होती. तर मग 2017 पासून पुन्हा मी वर्कआउट सुरुवात केली आणि 2018ला पुन्हा कॉम्पिटिशन केलं आणि सुरुवात केली. आपल्या पाठीमागं पाहत असावं की जे मेडल्स आहेत, प्रशस्ती पत्रक आहेत, हे आपण एका शॉटमध्ये घेऊ सुद्धा शकत नाहीत. आपल्या कॅमेऱ्यावर सुद्धा बसत नाही की एवढे यांनी आतापर्यंत मिळवले. तर आत्ता आपण बघितलं की 2011 साली यांनी जरा आपल्या या प्रोफेशनपासून जरा लांब गेले. त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं, पुन्हा नव्या ऊर्जेनं, आणि कमबॅक करून त्यांनी डायरेक्ट आंतरराष्ट्रीय पदावरच मेडल मिळवलं. म्हणजे एक ही कमबॅक करण्याची प्रेरणा आहे, ती कशी काय मिळाली तुम्हाला? जेव्हा वर्कआउट समजा 2018 पासून लग्न झाल्यानंतर बंदच होता, थोडा फक्त फिटनेससाठी करायचो, पण कॉम्पिटिशन खेळणं वगैरे बंदच झालं होतं. याच्यामध्ये मग मित्र नितेश भुईर त्याची नवीन जिम, त्या ठिकाणी गेल्यानंतर तसेच जिममधले माझे मित्र राजेश हुकमाळे असतील किंवा विशाल, हे सर्व मित्रांनी पण प्रोत्साहित केलं. आणि विशेष म्हणजे माझी पत्नी,
का तिने म्हणजे लग्न होऊन किंवा माझे आता मुली आहेत 2 संसार वगैरे सगळं या करून पण तिने पण मला सहकार्य केलं की तुम्ही खेळा, कॉम्पिटिशन खेळू शकता आणि तिने पण मला जे पाहिजे असेल ते सहकार्य तिच्याकडून पण मिळालं. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतोच, ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यानं या प्रवासादरम्यान आपला सर्वात जास्त खर्च हा आहारावरचा होतो. हो. तर आहारावरचा खर्च तुम्ही कसा मॅनेज केला किंवा आहार तुम्हाला काय लागायचा दिवसाला? इतर वेळी जास्त काही एवढं नाही, परंतु ज्यावेळेस कॉम्पिटिशन खेळायची असते ना त्यावेळेस योग्य असा आहार घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये मग अंडी येतात, चिकन येतो, ॲपल, संत्रा जे काय असतील ते फ्रूट, परत बदाम, इतर सॅलॅडमध्ये कोबी, काकडी, गाजर, मुळा वगैरे सॅलॅडमध्ये हे पण घ्यावं लागतं. आणि मग हा खर्च जरा जास्त होतो कारण दिवसभरामध्ये आपण जे रोजचे भात भाजी वगैरे ते नसून फक्त अंडी उकडून चिकन उकडून खावं लागतं. दिवसभरात 3 ते 4 सफरचंद आणि संत्री. आणि मग याच्यामध्ये जास्त मग तो खर्च जातो कारण मग पाहिलं तर दिवसाला जवळजवळ 20 ते 25 पण अंडी जातात आणि मग अर्धा किलो असं चिकन, सफरचंद 1 ते 1.5 किलो सफरचंद पूर्ण दिवसामध्ये, संत्री 1 किलो. मग याच्यामध्येच आहार जो आहे तो यांना घ्यावा लागायचा पण तो फक्त स्पर्धेच्या काळात. स्पर्धेच्या ज्यावेळेस काळात स्पर्धा नसायच्या त्यावेळेस मात्र मग नॉर्मल नॉर्मल आपलं जेवण असतं तसं. कालावधी होता स्पर्धेचा तयारी करण्याचा, हा कालावधी किती होता? किती असायचा? म्हणजे जर कॉम्पिटिशनला पाहिली तर सुरुवात जवळजवळ ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून सुरुवात होते. म्हणजे 3 महिने अगोदर. ते ऑक्टोबरपासून समजा सुरुवात होते तर जवळजवळ जून-जुलैपासून मग तो आहार सुरुवात करायला लागते. जुलैपासून म्हणजे जवळपास 4-5 महिने अगोदरच आहार आणि त्या पद्धतीचा व्यायाम, हेवी वर्कआउट. आणि मग तोच आहार घ्यावा लागतो जो डाईट आपल्याला तो आपल्या प्रशिक्षकांनी दिलेला असतो डाईट तोच फॉलो करावा लागतो. त्याच्याप्रमाणे म्हणजे आपण जे बाहेरचं वगैरे खाणं झालं किंवा ऑइली झालं, जास्त तेलकट, जास्त मसालेदार पदार्थ ते वगैरे सोडून द्यायला लागतं. आणि मग हा जो आपल्याला डाईट दिलेला असतो प्लॅन, त्या प्लॅननुसारच मग संपूर्ण आहार तो घ्यावा लागतो. आणि नंतर मग तो जूनपासून स्टार्ट केल्यानंतर तेव्हा आपली बॉडी कुठे कंडिशनला ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत आपण चांगल्या कंडिशनला येऊ शकतो. म्हणजे वेळेवर नाही, त्याच्यासाठी पण 4-5 महिने अगोदर सुरुवात करायला लागते. आणि एकदा नोव्हेंबर-डिसेंबर स्पर्धा सुरू झाल्या ना तर तोच आहार कंटिन्यू ठेवायला लागतो कुठपर्यंत, जिथपर्यंत कॉम्पिटिशन संपत नाही तिथपर्यंत. म्हणजे कॉम्पिटिशन असतात मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत असतात, म्हणजे तोच आपला आहार पूर्ण 7-8 महिन्यापर्यंत तो चालतो. निवृत्तीचं वय काय नेमकं असं वय काय सांगू शकतो कारण व्यायाम तर पाहिलं तर आपण व्यायाम कंटिन्यू चालू ठेवू शकतो. तर ते आपल्यावर आहे. काही स्पर्धा तर असा एजच्या पण असतात की 50 वर्षावरचे वेगळे गट, 40 वर्षांतर वेगळा गट, अशा पण स्पर्धा असतात. मग आपल्यावर आहे ते आपण कधी या करायचं. आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की जवळपास 7-8 जण चांगले बॉडी बिल्डर आहेत, ज्यांना बघितलं तर माणूस चांगला घाबरून जातो, समोर उभं राहायची. तर असा कधी प्रसंग आला की तुम्ही मस्तपैकी कुठं लग्नामध्ये गेलाय तर माणसं तुम्हाला दपकतात, असं कधी झालेलं? होतं ना. जेव्हा आम्ही आता पण कुठे लग्नाला वगैरे हळदी समारंभ वगैरे आमच्याकडे मोठा असतो त्यावेळेस वगैरे जातो तेव्हा माझ्या जोडीला पण इतर पण आमच्या जिमची मुलं वगैरे असतात. मग जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा ते तिथली लहान मुलं असतील किंवा ज्या ते वेगळंच वाटतं. आणि का बॉडी बिल्डर आले विशेष समाजामध्ये विशेष स्थान असं निर्माण. बरं, हा जो प्रवास आहे हा एकट्यानं कधीच होणार नाही. मला सगळ्यांचं पाठबळ लागतं आणि यश हे सर्वांचं मिळून असतं. जरी तुम्ही तिथं प्रतिनिधित्व दिसत असले तर हे यश हे बाकीच्या सर्वांचं असतं. तर या यशामागे मागे माझ्या भरपूर लोकांचा मला सपोर्ट आहे. मग ते माझे मित्र असतील, माझे शिक्षक असतील, शाळेतील माझे शिक्षक असतील किंवा माझे DEDचे मित्र असतील, माझे जिमचे मित्र असतील, सगळेच माझे या यशामागे म्हणजे त्यांचा सगळ्यांचा वाटा आहे. माझ्या घरच्या लोकांचा सगळ्यांचा वाटा आहे. रत्नागिरीला जेव्हा सुरुवात केली तिथे माझा DEDचे माझे रूम पार्टनर होते, त्यांनी खूप सहकार्य केलं. त्याच्यामध्ये शिवाजी बोलभट हा नगरचा माझा मित्र, तो सुरुवातीला स्पर्धेपासून तर शेवटपर्यंत माझ्या जोडीला प्रत्येक स्पर्धेला असायचा. मदतीला मग ते ऑइल करायचं असेल किंवा काय असेल ते. परत दिनकर पवार सर त्यांचं मी नाव सांगितलंच की त्यांचा पण मला खूप सहकार्य दाखवलं. परत जेव्हा मी इकडे 2006ला जॉईन झालो वाडा तालुक्यामध्ये त्यावेळेस पण 2007ला शकुंतला गोल्ड जिम ही या ठिकाणी होती अंबाडीला. त्यांचे संचालक शरद धनगर, भूषण धनगर हे होते. त्यांनी त्यावेळेस मला प्रोत्साहन दिलं. त्यांचे जिमतर्फे मी त्या ठिकाणी खेळलो 3 ते 4 वर्ष. ते खेळत असताना मग माझ्या नांदली शाळेतले शिक्षक होते, गायकर सर, किरण पाटील सर, मेश्राम सर, पोकळे सर,
गपाट सर, दयात सर, तांबडे सर यांनी त्यावेळेस मला खूप सहकार्य केले त्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर आता मी केलठण शाळेवर, मग केलठण शाळेतील पण शिक्षक आहेत ते दयात सर झाले, विभा पाटील मॅडम झाल्या, भारती पाटील मॅडम झाल्या, गपाट सर झाले. आता यांचं पण मला सहकार्य लाभलं. आपले केंद्राचे केंद्रप्रमुख सर झाले नवनाथ जाधव सर, परत आपले विस्तार अधिकारी बाराते साहेब यांचं खूप सहकार्य. आणि घरातील तर माझी आई झाली, बाबा झाले, माझी पत्नी झाली, ती मला तर नेहमी काय जे कॉम्पिटिशनसाठी लागणारा कोणता आहार वगैरे हे ते सगळं तिचा तर म्हणजे पाठच झालं आहे की सकाळी काय खायला द्यायचं ना, दुपारनंतर काय द्यायचं, डब्यावर काय द्यायचं, तिकडून शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी काय द्यायचं तिने लिहूनच घेतलं आहे. त्यावेळेस कॉम्पिटिशनच्या वेळेस तिने लिहूनच घेतलं होतं आणि ते परफेक्ट त्या टायमाला ती सगळं ते बनवून द्यायची. मग ती माझी पत्नी झाली. माझे मोठे बंधू रवींद्र भाऊ असतील, त्यांनी मला सहकार्य केले. गावातले मित्र, जिमचे मित्र तर मी सांगितलं तुम्हाला, नितेश भोईर, त्याला राजेश हुकमाळी, विशाल यांनीसुद्धा खूप सहकार्य केले. मामाकडची मुलं, मामांचं नाव सांगितलं तर राजाराम राऊत, त्यांच्या प्रेरणेनेच मी या बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. कारण तेच कारण तेच मला इकडे घेऊन आले त्या शिकण्यासाठी मामाकडे. आणि मग ते स्वतः युनिव्हर्सिटी चॅम्पियन कुस्तीपटू आहेत आणि मग ते मला आखाड्यामध्ये घेऊन जायचे, व्यायाम करायला लावायचे. मग त्यांचं मला खूप सहकार्य लागलं. मग ते नोकरी लागायला असो किंवा बॉडी बिल्डिंग स्पर्धा, त्यांचं पण खूप सहकार्य. माझा मित्र रामदास असेल किंवा मामाची इतर मुलं असतील. जेव्हा मी 2006ला जॉईन झालो त्यावेळेस आपला पगार, शिक्षण सेवक पगार तेव्हा 3,000 रुपये पगार होता. आणि 7पासून जेव्हा कॉम्पिटिशनला सुरुवात झाली तर तो काय पगार, त्या पगारमध्ये मात्र काय शक्य नव्हतं. त्यावेळेस पण इकडून मित्र वगैरे, शिक्षक वगैरे यांनी खूप सहकार्य केलं. आणि त्यावेळेस वाडा येथील माननीय श्री योगेशजी पाटील साहेब यांनी मला त्यावेळेस 5,000 रुपये ते महिन्याला द्यायचे. त्या काळामध्ये 2009-10 दरम्यान त्यावेळेस त्यांनी तेव्हा 2-3 महिन्याचे 5,000 रुपये त्यांनी दिले. मग नंतर मला फुल पगार झाल्यानंतर मग मीच घ्यायचे ते बंद केले. कारण 2010पासून आपल्याला फुल पेमेंट सुरुवात झाली. या सर्वांच्या नांदेडी शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी खूप सहकार्य केलं. त्या यशामध्ये हा यश माझा एकट्याचा नाही, या सगळ्यांचा, माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा, सर्वांचा सहकार्य. आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या जीवनातला एक सांगायचं झालं तर ज्या वेळेस 2019ला बँगलोर या ठिकाणी इन्बा एशिया इंटरनॅशनल चॅम्पियनशिप झाली आणि त्या ठिकाणी माझा जेव्हा 3रा क्रमांक आला त्यावेळेस मी सगळ्यांना फोन वगैरे करून सांगितलं. त्यावेळेस मग माझे मित्र वगैरे त्यांना खूप आनंद झाले. माझे नातेवाईक असतील, माझे गावातले मित्र असतील, अनगावमधले, जिममधले सगळे मित्रांना खूप आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं तू उद्या किती वाजता येशील किंवा तू तिकडून रिटर्न किती वाजता येणार आहेस. तर आम्ही जेव्हा तिकडून येणार होतो एअरपोर्टला आम्ही आलो तर त्यावेळेस त्यांचे कॉल यायला सुरुवात झाले. आणि अक्षरशः त्यांनी मग या गावामध्ये आम्ही आल्यानंतर रामदास माझा मित्र, जवळचा, अतिशय जवळचा मित्र, त्यांनी सांगितलं का किती टायमिंगला बरोबर आहे. तर आम्ही गाडी आमची नाक्यावर येत नाही तर त्यांनी मोठी फटाक्याची माळ वगैरे लावून जंगी स्वागत केलं. अक्षरशः ढोल ताशे म्हणजे सर्व बँड पथकच त्यांनी आणला होता. आणि संपूर्ण गावामध्ये माझे आणि आमचे जिमचे सहकारी, माझे जोडीला नितेश आणि राजेश हुकमाळी यांची, आमची तिघांची अक्षरशः पूर्ण गावातून त्यांनी मिरवणूकच काढली. सर्व त्यामध्ये नातेवाईक आले होते, मित्र आले होते, जिमचे मित्र आले होते, गावातील मित्र आले होते. जवळजवळ 2 ते 3 तास संपूर्ण गावातून, नांदगाव गावातून त्यांनी मिरवणूक काढली. आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. कारण हो नांदगावमधलेच आता जवळजवळ 4 ते 5 चांगली मुलं आहेत तर ती जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय स्पर्धेवर ते यश संपर्क. तसेच माझ्या गावाकडची किंवा पहिली जिम होती त्या ठिकाणी पण काही जे माझे म्हणजे त्या ठिकाणी पण मी काही विद्यार्थ्यांना शिकवायचो. पोजिंग असेल किंवा व्यायाम करणे अंबाडीला शिकवायचो. तर त्याच्यामध्ये मंदार जाधव झाला, त्यांनी आता स्वतःची जिम टाकली अंबाडीला. तो पण अनेक ठिकाणी कॉम्पिटिशनसाठी तो उतरला, त्यांनी सुद्धा यश संपादन केलं. अशा भरपूर काही विद्यार्थी आहेत म्हणजे, तर ते पण तालुका, जिल्हा स्तरावर चमकले. ते पण तुम्ही मोफत करता? हां, मोफत, त्याचं काय नाही. अजूनपर्यंत मला मी रविवार असेल किंवा शनिवार असेल ना तर मला फोन येतात की म्हणजे ते आहारासंदर्भात असेल किंवा व्यायामासंदर्भात असेल किंवा कॉम्पिटिशन कशी पोजेस वगैरे घरी येतात मुलं. तुमची गुरुदक्षिणा हीच आहे की त्यांनी विजय मिळवणे? हां, तुमची गुरुदक्षिणा आहे. अहो, जेव्हा माझा नंबर आला तेव्हा जेवढा आनंद येत ना ते आपल्या विद्यार्थ्यांचा जेव्हा नंबर येतो ना तेव्हा तो आनंद खूप मोठा असतो. माझे शाळेतील विद्यार्थी जेव्हा नांदेडला होतो ना त्यावेळेस ती जिल्हास्तरीय जेव्हा स्पर्धा खो खोची सुरू व्हायची ना तेव्हा अक्षरशः असा अंगावर शहारे यायचे फायनलची मॅच वगैरे बघताना. आणि त्यांनी जेव्हा ते यश संपादन केलं वगैरे, त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला ना तेव्हा एक माझा जेव्हा नंबर येऊन आनंद नसेल एवढा येत ना तेवढा त्यांनी नंबर मिळाल्यानंतर मला आनंद व्हायचा. बरोबर. क्रीडा क्षेत्राचे खेळ आहे तुमचं स्वरूप कसं असतं?
सादरीकरण कसं करतात नेमकं तिथे गेल्यानंतर बॉडी बिल्डिंगचं बॉडी बिल्डिंगचं? बॉडी बिल्डिंगचं म्हणजे अगोदर सुरुवातीला म्हणजे आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन खेळायचे असेल तेव्हा ऑइलिंग वगैरे केली जाते. ऑइलिंग हां, कोणतं ऑइल हां. असतं ते? ते खास टॅन ऑइल असतं, खास बॉडी बिल्डिंगसाठी ऑइल असतं ते जवळ करडी 400. तेल वगैरे नाही नाही नाही, ते एक वेगळे ऑइल भेटते 400-500 रुपयाची डबी असते. बरं ते लावल्यानंतर मग गट असतात आणि गटानुसार मग त्या प्रत्येक गटातल्या बोलवले जाते. कॉम्पिटिशन खेळणारे जे असतात खेळाडू त्यांना बोलवतात आणि मग त्यांना पोजेस मारायला सांगतात. पोजेस मधून तुमचे मसल्स किती डेव्हलप आहेत हां ते हां हे दाखवायचं हां मसल दाखवायचे आणि मग तो कसा शो करतोय दाखवून त्याची पद्धत कशी आहे आणि त्याची मसल कशी आहे तो कसा शो करतो याच्यावर ते गुण मिळत असतात. गुण मिळत हां, असतात. आता मसल्स पाहायला गेलं तर आपल्या पोटाचे मसल्स, पोटाचे muscle. सिक्स पॅकच्या रूपाने बाहेर येतात. हां. हाताचे, हां. त्यानंतर पाठीचे हा सुद्धा पाठीचे पण असतात, मांडीचे मांडीचे आणि पायाचे हां, सुद्धा. पायाचे संपूर्ण आपल्या शरीराचे मानेचे छातीचे दंडांचे. वरच्या चेहऱ्याचे काय muscles? नाही 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 इथून इकडे हां हां. तर हे सर्व मसल्स तिथं प्रदर्शन करून हां. तुम्ही किती पद्धतीने मसल्स डेव्हलप केलेले आहेत, तुमच्या बॉडीला कशा पद्धतीने आकार दिला आणि कशा पद्धतीने सादरीकरण करतात यावरून स्पर्धेची गुणवारी ठरते आणि तिथूनच निकाल लागतो. कोणत्याही प्रवासामध्ये उतार येतात, चढ येतात. उतार आपण बघितलं की सर्वात आनंदाचा क्षण. आता काही चढ लागला होता या पूर्ण प्रोसेस दरम्यान, जो काळ तुम्हाला फार चॅलेंजिंग होता. असा कोणता काळ होता ज्यामध्ये तुम्ही फार संघर्ष केला? आताच सांगितलं तर काय, कारण 2011ला लग्न झाल्यानंतर संपूर्ण म्हणजे कुटुंबाचा खर्च, आमचं आई वडील सगळे या कुटुंबाचा खर्च वगैरे आणि त्याच्यामध्ये 2017पासून जेव्हा बॉडी बिल्डिंग करण्याची मी म्हणजे मनामध्ये इच्छा झाली, सुरुवात केली. आता आपला पगार तर असतोच, मग आपल्यावर सगळे घराचा लोन, इतर लोन, त्यामुळे पगार थोडासा मोजकाच हातामध्ये यायचा आणि मग बॉडी बिल्डिंगला सुरुवात तर केली, परंतु नंतरच्या मधल्या टप्प्यामध्ये खूप आर्थिक अडचण यायला लागली. त्यावेळेस मग आमचे शाळेतील शिक्षक वगैरे यांनी पण काही आपल्याला सहकार्य केले, तेव्हा पैसे वगैरे आर्थिक स्वरूपात त्यांनी दिले. अशा पद्धतीने हां नाही एक वेळ होता की त्यावेळेस म्हणजे बँगलोरला जेव्हा स्पर्धा होती त्यावेळेस जरा खर्च होता का जाण्या येणं आणि तिथे पण काही फी भरायची होती. त्यावेळेस तर पैसेच नव्हते. त्यावेळेस म्हणजे माझ्या पत्नीने तिचे गळ्यातलं ते गळ्यातलं तिथे गहाण ठेवलं होतं आणि मग त्याच्यातून मला ते पैसे तेव्हा घ्यायला लागले आणि तेव्हा मला खूप मनाला लागलं होतं तेव्हा की इथं सोनं ठेवून खेळायला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर पातळीवर जिंकणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तुमची समाजामध्ये ओळख निर्माण झाली. त्या ओळखीचा फायदा आपल्या शाळेसाठी काय तुम्ही करून घेतला का? कारण शेवटी आपलं प्रोफेशन शाळा शिक्षक येतात, तर त्याचा काय फायदा शाळेला झाला का? हो, शाळेला फायदा झाला कारण माझी जी ओळख सांगितली की मी अनेक ठिकाणी मग कार्यक्रमाला जातो किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यायाम वगैरे शिकवण्यासाठी व्यायामशाळेमध्ये जातो. मग अशा ठिकाणी आपण मग काही आपल्याला मानधन वगैरे स्वरूपात काय देतात. मग मी अनेक ठिकाणी असं बोलतो की मला मानधन वगैरे काही नका देऊ, तर काय असेल तर आमच्या शाळेसाठी थोडंफार देत जा.
नांदेडी शाळेवर होतो ना त्यावेळेस पण मग राठोड सरांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पण 6 ते 7 लॅपटॉप अशाच आम्ही सहकार्याने घेतले. तिथे शाळा आम्ही डिजिटल करण्यासाठी पण खूप राठोड सर आणि इतर सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन तिथे पण डिजिटल शाळा सुरू केली. आमच्या जिमतर्फे पण एक आम्ही जे जिमचे विद्यार्थी होते ना तर आमच्या जिमतर्फे पण एक शाळेला तिथे स्मार्ट TV दिली नांदेडी शाळेवर. म्हणजे तुम्ही बॉडी बिल्डिंग करताना तुमच्या शरीराला काही त्रास होतो का? आता तुम्ही 4-5 महिने व्यायाम केल्यानंतर सोडून दिलं तर माझं शरीर सुटतं असं पद्धतीने काही त्रास होतो त्या पद्धतीचा काही त्रास? नाही, अजूनपर्यंत तरी काहीच त्रास नाही. व्यायाम तर भरपूर जवळजवळ आता व्यायाम करायला मला तर 20 वर्ष व्हायला लागली. मला एवढंच म्हणायचं की आता जे काही नवयुवक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नवयुवकांना हाच संदेश आहे की आपण जो व्यायाम वगैरे करतो तो योग्य मार्गदर्शन घेऊन व्यायाम केला पाहिजे. व्यायामाच्या बरोबर नुसता व्यायामच नाही तर व्यायामाच्या जोडीला आहार पण खूप महत्त्वाचा आहे. तो आहार पण चांगला घ्या. आपले जे प्रशिक्षक असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही योग्य तो आहार घ्या. व्यायाम आणि आहार हे 2 गोष्टी जर पाळल्या तर निश्चित तुम्ही आपली चांगली शरीरयष्टी बनू शकता. सरांनी फक्त स्वतःसाठीच केलेलं नाही तर अख्ख्या गावासाठी, अख्ख्या परिसरासाठी, अख्ख्या शाळेसाठी सुद्धा भरपूर काही केलेलं. त्यामुळेच लोकांचा एवढा परिचय असतो, लोक नाव घेत असतात. तर शाळेसाठी भरपूर सरांनी केलेलं कारण ते शेवटी प्रोफेशनच आहे. तर शाळेमध्ये आणखी काय काय केलेलं आहे, इतर शिक्षकांचं आणि इतर सहकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन पाहू. तर चला आता आपण शाळेमध्ये जाऊ. एक आदर्श म्हणजे असं एक वैशिष्ट्य वाटतं सांगण्याचं की समजा एखाद्या स्पर्धा, अनेक स्पर्धा बघतो आपण, पण शिक्षकांमधून कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आतापर्यंत आपण बघत नव्हतो. पण हा एक प्राथमिक शिक्षक आहे. ज्या प्राथमिक शिक्षणाकडे बघण्याचा लोकांचा रोग वेगळा होता, पण आज ह्यांनी स्वतः आदर्श घडवून दाखवलेला आहे की आम्ही प्राथमिक शिक्षकसुद्धा मागे नाही, आम्ही स्पर्धेत आहोत. हा आमच्यासाठी एक आनंदाचा. म्हणायचं तर मी 9 वर्षांपूर्वी या केंद्रात आले. सर तेव्हा नांदणीच्या शाळेला होते आणि रोज संध्याकाळी 4 वाजता ती नांदणीचे जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 1-1.5 किलोमीटर त्यांना म्हणजे सरांनी ती एक शिस्त लावून दिलेली होती. आणि त्या काळापासून नांदणीच्या विद्यार्थ्यांचा जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये दबदबा होता. सरांनी एक शिस्त मुलांना किंवा खेळाचं जे आहे पूर्ण रुटीन त्यांनी बसवून दिलं होतं आणि त्यामुळे ते आजही ते सर जरी बदली करून इथे आले तरी पूर्ण त्या पंचक्रोशीमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि बरेचसे विद्यार्थी वन विभागामध्ये पण 1-2 विद्यार्थी सरांचे चमकलेले आहेत. ते सरांचे कष्ट मेहनत त्याच्या मागे आहे आणि सरांना आदर्श मानणारे पण म्हणजे आदर्श तर आहेच पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील आणि त्या शाळेच्या पूर्ण नावामध्ये सरांचं खूप सारं योगदान आहे. त्याबद्दल सरांना खूप खूप धन्यवाद शाळेकडून आणि त्या आमच्या नांदणी ग्रुप ग्रामपंचायतकडून. धन्यवाद. सर आज वर्गात पण शिकवतात आणि विद्यार्थी शाळेच्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतात, त्याला मार्गदर्शन करतात. आज सरांचे विद्यार्थी मॅरेथॉन स्पर्धा गाजवत आहेत, राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत, बरेच जण शासकीय नोकरीमध्ये सुद्धा आहेत. हे सर्व सरांच्या प्रयत्नात. शाळेमध्ये आणि ते आल्यापासून किंवा आम्ही सर्व एकत्र आल्यापासून ह्या शाळेमध्ये भरपूर अशा भौतिक सुविधा आम्ही मिळवलेल्या आहेत लोकसहभागातून आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे. अतिशय प्रेमळ आणि मुलांना आवडणारे असे शिक्षक आहेत. याचा आम्हाला आमच्या शाळेला आणि आमच्या केंद्राला अभिमान आहे की असे शिक्षक आम्हाला या केंद्रामध्ये मिळालेले आहे. आणि गणेश सर या शाळेसाठी खूप मेहनत घेतात. कुठलंही काम सांगितलं तर कधीही त्यांचा नकार नसतो आणि ही शाळा पुढे नेण्यासाठी त्यांचा निश्चितच खूप नमस्कार, मी नवनाथ हरी जाधव, केंद्र प्रमुख केल्टर. अतिरिक्त 4x4 आहे तो आंबेडकर इथून जो 40-45 किलोमीटर आहे, तरी पण या ठिकाणी कोविड काळामध्ये
जे 2 वर्षापासून कोविड काळामध्ये शाळा बंद होती त्या काळामध्ये सुद्धा आम्ही इथं उपक्रमाअंतर्गत गावातून गणेश जाधव सर जे आहेत खरोखर या ठिकाणी जे केल्टन केंद्र शाळेला लाभलेले आहेत अप्रतिम, त्यांच्या मार्फत आम्ही पूर्ण वर्ग स्मार्ट टी व्ही घेऊन आणि काही NGO कडून सगळे लॅपटॉप घेऊन 10-15 लॅपटॉप आम्ही कोविड काळामध्ये मुलांच्या घरी दिले की मुलांचं शिक्षण राहू नये म्हणून. परत आम्ही ते स्मार्ट टी व्ही जसं भोईर असेल, जाधव असेल, पवार असेल त्या एरिया वाईजमध्ये आम्ही टी व्ही फिट करून दिले आणि कोविड काळामध्ये आणि टी व्हीमध्ये 1ली ते 10वीपर्यंत सिलेबस असल्यामुळे मुलांना पूर्ण प्रशिक्षित केल्यामुळे तर मुलं कोविड काळामध्ये ते पूर्ण स्वतःहून हँडल करत होते आणि मुलं शिकत होते. जरी 18 पुढे महिने जरी शाळा बंद होती पण आमचं शिक्षण चालू होते आणि शिक्षक घरोघरी जाऊन त्यांना गणेश जाधव सर असो, भारती मॅडम असो, गणेश जाधव तर अगदी घरोघरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करत होते. विशेष हे वाटलं की लॉकडाऊनमध्ये बाकीचे म्हणत होते की शिक्षक घरी बसले, पण आपल्याला हे दिसतं की शिक्षक प्रत्यक्ष घरी जाऊन शिकवत होते. सामान्य शाळा चालू होते त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत करायला लागली, कारण इतर वेळी आपण शाळेत येऊन शिकवतो पण आता घरोघर जाऊन शिकवावं लागलेलं आहे. गणेश सर, विभा मॅडम, भारती मॅडम, गपाट सर एकदम व्यवस्थित आहे. त्यांनी शाळेकडे एवढा लक्ष दिला का आम्हाला पण कदाचित बघायला लागत. त्यांचं नियोजनच एवढा जबरदस्त असतो का आम्ही शाळेत आल्यानंतर आम्हाला काय विचारायचं, काय बोलायचं तो प्रश्नच उरलेला नाही. अंकिता अनंत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा. आमचे शिक्षक खूप म्हणजे शाळेसाठी खूप मेहनत घेतल्यात. आता कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी कधी शाळा बंद ठेवली नाही. आणि म्हणजे एकेकाचे दिवस येऊन त्यांनी प्रत्येकाचे शिक्षण म्हणजे पोरांना पूर्ण केले. आणि आता हे गणेश सर किंवा हे भारती मॅडम हे सगळे शिक्षक खूपच शाळेसाठी खूप म्हणजे मेहनत घेतात. गावात मुलांसाठी मुलांच्या पालकांना किंवा यांना फोन करतात, स्वतः येऊन भेटतात आणि गावच्या अपेक्षा पूर्ण करतात. हो हो खूप त्यांच्यापेक्षा हो ते पूर्ण नाही. त्यांच्या आम्हाला जे माहिती नसतं ते आम्हाला बोलून म्हणजे कमिटीला पूर्ण बोलून सांगतात का आपल्याला आज इकडे यांना भेटायचं आहे किंवा गावात जायचं आहे कोणाकडे. किंवा आता गावांनी पण खूप म्हणजे खूप सहकार्य केलं. गावाने कॅम्प्युटर पुन्हा स्मार्ट टी व्ही बोला आणि बहुत म्हणजे डिजिटल अशी शाळा केली त्यांनी.